आणि त्या बाबासाहेबांचं नाव एका विद्यापीठाला जेव्हा मागितल्यानंतर अरे आमच्या घरात चालले, आमच्या माया बहिणीला अत्याचार केला, विनामाय केला, बहिष्कार टाकला, हॉस्पिटल टाळून दिला नाही. काय गुन्हा होता आमचा? फक्त जगत विख्यात जगत पंडित बाबासाहेबांचं एका फाटक्या विद्यापीठाला नाव मागितलं. या विद्यापीठावर सांगतो, मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिल्यामुळे बाबासाहेब मोठे झाले नाही, आणि बाबासाहेब पहिलेच मोठे झालं ते विद्यापीठ मोठं औरंगाबादचं. लढा इथं संपला नाही, मी शेवटाकडे बोलतोय. लढा इथं संपला नाही, शेवटाचं संविधान एक विषय सांगतो मी 5 मिनिटाचं. संपला नाही लढा बाबासाहेबांच्या अवलादीला. अरे ते स्वातंत्र्य झाल्यानंतर आम्हाला लढल्याशिवाय, रक्त आटविल्याशिवाय आम्हाला काही भेटलं नाही, आणि मग संघर्ष करणं हा आमच्या रक्तात गुण आहे, आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. आजही काय होतं, संविधान गौतमराव बोलले, गौतमराव संविधानावर बोलले. वानखेडे साहेब एक पॉइंट सांगतो तुम्हाला, झटका येईल, झटका झटका. शेवटचा पॉइंट झटका येईल वानखेडे साहेबाला, वाचलंच नाही. तुम्हाला माहित आहे 26 डिसेंबर 2017 केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी जाहीर सांगितलं, या देशाचं संविधान बदलण्यासाठी भारतीय जनता पार्टी सत्तेवर आलेली आहे. बाबासाहेबांच्या अवलादीने सांगा, तुम्हाला मान्य आहे का संविधान बदलणं? मान्य? मी भडव्या संविधान बदलणं सोडून दे, त्या खुर्चीच्या पडी वाकडा डोळा कर. बाबासाहेबांच्या अवलाद डोळा बाहेर काढल्याशिवाय राहणार ना. काय संविधान बदलं? कारण बाबासाहेबांच्या संविधानाच्या अगोदर या ठिकाणी एक संविधान होतं, त्या संविधानाचं नाव मनुस्मृती. नाव ऐकलं मनुस्मृती? वानखेडे साहेब, बाबासाहेबांचं संविधान लागू होण्याच्या अगोदर मनुस्मृती होती. मनुस्मृती एक कलम सांगतो बघा तुम्ही, कृष्णा सर्वच ऐका फक्त. दादासाहेब डरकाळी फोडायला की नाही, तुम्ही नटून थटून बसले की नाही सर्वजण, हे नवरदेवासारखे बसले की नाही सर्वजण, याला फक्त बाबासाहेबांचं संविधान कारणीभूत आहे. वानखेडे साहेब, या देशात बाबासाहेबांचं संविधान जेव्हा नव्हतं, तेव्हा या कार्यक्रमासंदर्भात दादासाहेब शेळके बोलण्याच्या संदर्भात तुम्ही जे बसले, त्या बसण्याच्या संदर्भातही कायदा होता. या कायद्याची कलम सांगतो मी. कलम त्याला पहिला भाग अध्याय 3 श्लोक म्हणायचे त्याला, आताच्या भाषेत कलम 212. काय सांगितले? काय सांगितलं कलमामध्ये? एक जाती रदी जातीस तो वाचा, दारुण्या चिपणू जिवाय प्रापणे छंद जगणे पर्व होईस. समजलं का? नाही, संस्कृत मध्ये आहे. या कार्यक्रमासंदर्भात वानखेडे साहेब मनुस्मृतीने नियम केला होता, एक जाती रे द्वी जातीस तू वाचा, दारुण्या चिपणू जिवाय प्रापणे छंद जगणे पर्व होईस. अर्थ बघा, अर्थ तुम्हाला सहन होते का कृष्णा? आता आपल्याला कळलं, आपण जेव्हा अहम मध्ये होतो ना, मी ती मनुस्मृती काय सांगत होती बघा. मनुस्मृती म्हणते इथे आणि इथे काय काय म्हणते बघा मनुस्मृती. इथे ब्राह्मण सोडून मराठा असेल, आदिवासी, तेली, माळी, कोळी, अस्पृश्य सगळे त्यांनी चांगलं बघण्याचा प्रयत्न केला, त्याचे डोळे बाहेर काढा. म्हणजे ब्राह्मण सोडत वानखेडे साहेबांनी ते चांगलं बघलं असतं तर ते आपलेच नाही, त्याला माहित नव्हतं त्याचे डोळे बाहेर काढा. म्हणजे मनुस्मृती पुस्तक आहे, कलम सांगतो पुस्तक आहे वानखेडे साहेब. मनुस्मृतीने सांगितलं बाबासाहेबांच्या संविधानाच्या अगोदर इथे कोणी चांगलं ऐकण्याचा प्रयत्न केला. जय अनंत वनकर साहेबांचं तुम्ही गायन ऐकत आहात चांगलं. मनुस्मृती म्हणते इथे ब्राह्मण सोडून कोणी ऐकण्याचा प्रयत्न केला, त्याच्या कानात विठ्ठलचं तेल टाका. बरोबर वाटत वानखेडे? विठ्ठलचं तेल टाकायचं कसं वाटत? आता कसं वाटतं म्हणायची पाहिजे, गोड गोड वाटतं का? मनुस्मृती म्हणते जे मान्यवरांनी भाषण केले, भाषणाच्या बाबतीत मनुस्मृती सांगायची की इथे ब्राह्मण सोडून मराठा, ओबीसी, तेली, माळी, कोळी आणि आपण बोलण्याचा प्रयत्न केला, कीर्तन करण्याचा प्रयत्न केला, गाणं गाण्याचा प्रयत्न केला. ब्राह्मण सोडून काय करा, त्याची जीभ कल्ल्यासकट छाटा जीभ.
आमच्या जीवा राहिल्या असत्या का सगळ्याच्या? रानकडे साहेब, या देशात बाबासाहेबांचं संविधान आलं आणि माझ्या बाबासाहेबांनी भारतीय संविधान भाग 3 मूलभूत हक्क फंडामेंटल राईट आर्टिकल 1 आर्टिकल 19(1) मध्ये बाबासाहेब म्हणतात, अबे कानात तेल टाकणं सोड, डोळे बाहेर काढणं सोड, वाकडा डोळा जरी केला तर छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब चावला तो डोळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद संविधानाने दिली. म्हणतात ते संविधान बदला. मला सांगा, वानखेडे साहेब मतदान करतात की नाही? शेवट सांगतो म्हणजे कळलं. कृष्णा मतदान करतो की नाही? कशामुळे करतो? बाबासाहेब. कशामुळे? वानखेडे साहेब, मी फेकणार बरं, कारण फेकण्याचा ठेका एकाच माणसाला दिल्लीच्या दिलेला आहे. कुठं दिलं तिकडे फेका फेकीच. कळलं तुम्हाला? ते आपल्या कोणाकडे नाही फेकायचा. मी इतिहास सांगायला मी शेवट सांगू, फेकाचा ठेका तिकडे आहे. तुम्हाला सवास लाभलेला आहे. शेवट माझ्या ऐकायला महत्वाची माहिती आहे, कारण कृष्णाला सुद्धा बाबासाहेब कळला पाहिजे. युवा नेतृत्व आहे तो. साहेबाला धडपड म्हणजे करंट आहे. जोड जर त्याला संविधानात जोड बसली ना तर आता जवळपास बसली. निळी शाल आली म्हणजे खतम झाला विषय. आणि शेवट माझ्या भाषणाचा महत्वाचा आहे का, मला सांगा, वानखेडे साहेब मतदान करतात, कृष्णाही मतदान करतो वाशीला ग्रामपंचायतला. कुणाची कृपा हो? जरा आहे का, डोळे उघडतील डोळे. तारीख होती किती? 27 जानेवारी 1919. ब्रिटिशांनी सायमन कमिशन भारतात वाट लावलं. कशासाठी? इथे मतदानाचा अधिकार कोणाला द्यायचा. आले पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल या मोठ्या नेत्याकडे गेले. साहेब मतदानाचा अधिकार द्या. त्यांनी सांगितलं 3 लोकांना द्या. 3 कोणते? नंबर 1 तो राजाचा मुलगा म्हणजे आमचे उदयनराजे भोसले, कन्फर्म द्यायचं. नंबर 2 टाटा बिर्ला चावला, ते पैशावर कर भरतात. आणि नंबर 3 जे 8वी पास आहेत, मान्य झालं. नंबर 1 लक्षात घ्या, राजाचे वंशज पॉइंट मध्ये सुद्धा नव्हते. नंबर 2 कर भरणारी 1% औलाद होती. 100 मधून 1 गेले, 99% राहिले.